Hello everyone. In today's video, let us gain some knowledge in respect of Consumer Protection Act. ओके, या व्हिडिओमध्ये मी आपल्यासोबत ग्राहक संरक्षण कायदा याबद्दल थोडी माहिती आपल्याबरोबर शेअर करणार आहे. सो बिफोर गोइंग इन डिटेल विथ द Consumer Protection Act, let us see some history or background of this particular act. So, the Consumer Protection Act received the President's assent on 9th of August 2019. So, earlier act was passed in the year 1986 and now this particular act is called as Consumer Protection Act 2019. The aim or object behind formation of this particular act is to protect and to strengthen the rights of consumer, obviously by establishing various authorities, by imposing strict liabilities, penalties on product manufacturers, electronic service providers, misleading advertisers, and also to provide additional settlement of consumer disputes through mediation. Okay, so this is the aim and object behind formation of this particular act. To go in detail, we can say there are 5 to 6 basic aims and object of Consumer Protection Act 2019. First is e-commerce transactions will be covered. New product liability provision is proposed. Establishment of Central Consumer Protection Authority, enact 6 rights of consumers, prohibition and penalties for misleading advertisements, establishment of Consumer Dispute Redressal Commission, provision for alternative dispute resolution and e-filing of complaints. So basically 2019चा जो ग्राहक संरक्षण कायदा आहे त्याच्यामध्ये ॲज एव्हरीथिंग इज डिजिटलाइज्ड, एव्हरीथिंग इज ऑनलाईन नाऊ, त्याच्यामुळे या पर्टिक्युलर ज्या प्रोव्हिजन्स आहेत, फॉर एक्झाम्पल ई फायलिंग असेल किंवा ई कॉमर्स ट्रान्झॅक्शन्स असतील, याच्यासारख्या ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या ॲड झालेल्या आहेत 2019च्या ॲक्टमध्ये. ओके, सो अर्लियर जेव्हा डिजिटलायझेशन नव्हतं तेव्हा या प्रोव्हिजन्स त्या पर्टिक्युलर ॲक्टमध्ये नव्हत्या. सो दीज आर दी एम्स ऑफ कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019. आता थोडीशी अजून हिस्ट्री बघायची झाली तर हा जो पर्टिक्युलर कायदा आहे हा ग्राहक म्हणजे राजा या पर्टिक्युलर संकल्पनेवर आधारित आहे. सो कन्झ्युमरला किंवा ग्राहकाला राजा म्हटलेलं आहे आणि म्हणून या पर्टिक्युलर कायद्यामध्ये कन्झ्युमरशी रिलेटेड, कन्झ्युमरच्या बेनिफिट्समध्ये कन्झ्युमरच्या राईट्स दिलेले आहेत किंवा ग्राहकाला संरक्षण कसं मिळेल ते या कायद्यामध्ये विस्तृतपणे सांगितलेलं आहे. नाउ लेट अस सी सम इम्पॉर्टंट टर्म्स और डेफिनेशन्स अंडर दिस पर्टिक्युलर ॲक्ट. फर्स्ट अँड फोरमोस्ट इम्पॉर्टंट डेफिनेशन इज ऑब्व्हियसली कन्झ्युमर. नाउ आय एम नॉट गोइंग बाय दी वर्ड्स, स्पेसिफिक वर्ड्स गिव्हन अंडर दिस पर्टिक्युलर ॲक्ट. फक्त आपल्याला समजून घ्यायचं आहे की या कायद्यामध्ये ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत, गोष्टी आहेत, त्याचे अर्थ काय होतो, जेणेकरून आपल्याला कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट म्हणजेच ग्राहक संरक्षण कायदा म्हणजे काय हे समजायला सोपं पडेल. ओके, सो लेट अस सी फर्स्ट टर्म और डेफिनेशन इज कन्झ्युमर. कन्झ्युमर म्हणजे ग्राहक. आता नॉर्मल कोर्समध्ये साधारणतः कन्झ्युमर म्हणजे द पर्सन हू बाईज एनी गुड्स फॉर अ कन्सिडरेशन and it also includes any user of such goods. This particular definition or term also includes a person who hires or avails any service for the consideration. म्हणजे थोडक्यात जी व्यक्ती एखादी वस्तू, एखादी गोष्ट खरेदी करते, पैसे देऊन ती गोष्ट वापरते किंवा एखादी सर्व्हिस म्हणजे सेवा उपभोगते ऑन फॉर अ कन्सिडरेशन ऑब्व्हियसली, तर या दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या व्यक्तीला कन्झ्युमर असं म्हटलं जातं. ओके, सो लक्षात ठेवायचं काय, तर कन्झ्युमर मीन्स एनी पर्सन हू बाईज एनी गुड्स फॉर अ कन्सिडरेशन, ऑल्सो इन्क्लूड्स एनी युजर ऑफ सच गुड्स, ऑल्सो the person who hires or avails of any service
for a consideration. Okay, so goods, the words or the concepts like goods, services and consideration are the three important ingredients of this particular definition. Let us see next term, consumer dispute. Now the whole act is particularly related with the consumer. So here consumer dispute means a dispute where a person against whom a complaint has been made, ज्याच्या विरुद्ध तक्रार केलेली आहे. A dispute where a person against whom a complaint has been made denies or disputes the allegation contained in the complaint. Okay, consumer dispute म्हणजे ग्राहकाशी संबंधित असलेली तक्रार, ग्राहकाने केलेली तक्रार. आता what is mean by defect? Next definition is defect. The word itself suggests that defects means any fault, imperfection, shortcoming in quality, quantity, potency, purity or standard. Okay, so the definition is very much clear. Defect म्हणजे काय? त्या पर्टिक्युलर वस्तूमधली काही तूट असेल, काही फॉर्मेशनमध्ये काही चूक असेल, किंवा त्याच्या क्वालिटीमध्ये, क्वांटिटीमध्ये, त्याच्या उपभोग्यतेमध्ये, त्याच्या प्युरिटीमध्ये आणि त्याच्या स्टँडर्डमध्ये कमतरता असेल, तर त्याला आपण काय म्हणू शकतो? डिफेक्टिव्ह. म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? फॉल्ट आहे, इम्परफेक्शन आहे, शॉर्टकमिंग आहे. कशात? क्वालिटी, क्वांटिटी, पोटेन्सी, प्युरिटी और स्टँडर्ड. ओके, then next definition is deficiency. Deficiency, again both these definition are somewhat similar, but definitely there is a difference. Deficiency means any fault, imperfection, shortcoming or inadequacy in quality, nature, manner of performance. Okay, so ह्याच्यामध्ये quality, nature आणि manner of performance, these three things are important. Okay, so we have seen the definitions: consumer, consumer dispute, defect, deficiency. Now next term is product. What is mean by product? Product means any article or goods or substance or raw material or any extended cycle of such products. ओके, मग आता प्रॉडक्ट म्हणजे काय, ज्याला आपण म्हणू शकतो की एखादी वस्तू, एखादी गोष्ट, किंवा ज्याच्यामध्ये आपण त्याला रॉ मटेरियल सुद्धा इन्क्लूड केलेले आहे, किंवा एक्सटेंडेड सायकल ऑफ सच प्रॉडक्ट. मग ते कुठल्या फॉर्ममध्ये असू शकतं? गॅसियस, लिक्विड और सॉलिड स्टेट, प्रोसेसिंग, इंट्रेन्सिक व्हॅल्यू विच इज कॅपेबल ऑफ डिलिव्हरी. ओके, म्हणजे एखादी वस्तू की जी डिलिव्हर करू शकलो पाहिजे अशी गोष्ट म्हणजे प्रॉडक्ट. नेक्स्ट इज कंप्लेंट. व्हॉट इज मीन बाय कंप्लेंट? अगेन कंप्लेंट म्हणजे ज्याला आपण तक्रार म्हणू शकतो. एनी ॲलिगेशन इन रायटिंग, द वर्ड रायटिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. एनी ॲलिगेशन इन रायटिंग made by complainant for obtaining the relief under this particular act, relief in relation with unfair contract, unfair trade practice, in relation with any defect in the product, any relation with the deficiency in the product, any relation with excess of the prices of that particular product, and also includes the goods which are hazardous to life and safety when used, are being offered for sale to the public. So this is what is related with the concept of complaint. Complaint म्हणजे काय? तक्रार. मग ती कशी असली पाहिजे? तर ती लिखित स्वरूपात असली पाहिजे, ती तक्रारकर्त्याने दिलेली पाहिजे, आणि ती कशाशी संदर्भात पाहिजे? तर चुकीच्या पद्धतीने चालत असलेला व्यवसाय, त्या पर्टिक्युलर वस्तूमधले असलेलं तुटवडा, वस्तूमध्ये असलेला तुटवडा, वस्तूमध्ये असलेली कमतरता, किंवा जास्तीची लावलेली किंमत, त्या वस्तूवर लावलेली किंमत जी जास्त आहे आणि ती वस्तू माणसासाठी हानिकारक आहे, अशाशी रिलेटेड जर काही तक्रार असेल तर त्याला आपण म्हणू शकतो कंप्लेंट. ओके, देन व्हॉट इज मीन बाय ई कॉमर्स? अगेन e-commerce means, as everyone knows now, there is a digitalization, everything is online. So e-commerce means buying or selling of goods or services including digital products. The word itself is clear, including digital products over digital or electronic network. म्हणजे अगदी साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं, जे आपण ऑनलाईन शॉपिंग करतो, ऑनलाईन ज्या वस्तू आपण विकत घेतो, ऑनलाईन बाईंग आणि सेलिंग ऑफ प्रॉडक्ट्स जे चालतं,
त्याला म्हणतो आपण ई कॉमर्स. ओके. नेक्स्ट इम्पॉर्टंट टर्म इज अंडर दिस पर्टिक्युलर ॲक्ट इज अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस. व्हॉट इज मीन बाय दॅट? A trade practice which, for the purpose of promoting the sale, use, or supply of any goods or for provision of any service, next part is very much important, adopts any unfair method or unfair or deceptive practice, including the following things. Now there are many things which are included in this particular definition. First is making any statement. Okay. Next is falsely representing the goods or their standards or quality, quantity, or grade. Then falsely represents that the service is of particular standard or is of particular quality or grade. Basically, making any statement, then false representation. Then it also includes the thing when we give any warranty or any guarantee in relation with the performance of or efficiency of any particular thing or any particular goods or services, and which is not up to the mark or which is inadequate, then it is also false representation of that particular product. Then making representation in the form which covers the warranty or guarantee of any particular product or of any goods or services. जेव्हा आपण चुकीच्या पद्धतीने कम्युनिकेट करतोय, जेव्हा आपण चुकीचं रिप्रेझेंट करतोय की ज्याच्यामध्ये आपण त्या पर्टिक्युलर प्रॉडक्टबद्दल माहिती देत आहोत की जी खरी नसून चुकीची माहिती आहे आणि आपण फसवत आहोत, तर ते सुद्धा अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस या कन्सेप्टमध्ये येतं. ओके. सो दीज आर अगेन another important point in this particular definition is permitting the publication of any advertisement, whether in any newspaper, including by way of electronic record, for sale or supply at a bargain price of goods. ओके. सो जेव्हा आपण ॲडव्हर्टिजमेंट करतोय तेव्हा बार्गेन प्राईसचा अर्थ इथे काय होतो की जी प्राईस आहे की जी ॲडव्हर्टिजमेंटमध्ये दिलेली आहे बाय रेफरन्स टू एनी ऑर्डिनरी प्राईस, त्याला आपण बार्गेन प्राईस असं म्हणतो. ओके. सो permitting the publication of any advertisement is also included in this particular definition. So basically कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट किंवा ग्राहक संरक्षण कायदा ह्याच्यामध्ये अनफेअर ट्रेड प्रॅक्टिस जर कोणी करत असेल, म्हणजेच अनफेअर मीन्स अनफेअर मेथड्स यूज करून जर फसवत असेल समोरच्या व्यक्तीला, कंझ्युमरला, तर डेफिनेटली दॅट कंझ्युमर हॅज अ राईट टू फाईल अ रिटर्न कंप्लेंट अगेन्स्ट दॅट पर्टिक्युलर पर्सन और अगेन्स्ट दॅट पर्टिक्युलर कंपनी. Okay, so this is the or against that particular manufacturer. Okay, so these are some of the important terms under Consumer Protection Act. Now let us see basic rights of consumer. What are those? First is right to be protected definitely against the marketing of goods and services which are hazardous to life. Second is right to be informed in relation with what? In relation with the quality, quantity, standard and price of goods or services. Okay, and also protect the consumer against unfair trade practices. Third important right or third basic right is right to receive assured access. Access to what? To variety of goods and services at competitive prices. Okay, next right is right to be heard. Right to be heard means right to be assured that consumers' interest will receive due consideration at appropriate forums. Okay. Next is right to seek redressal against unfair trade practices. And next important right is right to consumer education. म्हणजे ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत प्रत्येक ग्राहकाला हे अधिकार दिलेले आहे. तुम्हाला प्रोटेक्शन मिळतं आहे, संरक्षण मिळतं आहे. तुम्ही जे प्रॉडक्ट, तुम्ही जी वस्तू विकत घेत आहात त्याची क्वालिटी, त्याची क्वांटिटी, त्याचं स्टँडर्ड, त्याची किंमत ह्याच्याबद्दल जाणून घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. नंतर कॉम्पिटिटिव्ह प्राइसेस, तुम्हाला व्हरायटी चेक करण्याचा राईट आहे आणि त्याच्यानुसार तुम्हाला त्यांना ॲसेस करण्याचा राईट आहे. नंतर ॲप्रोप्रिएट फोरम्स समोर तुम्हाला स्वतःचं म्हणणं मांडण्याचा अधिकार सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला तुमच्या कंप्लेंटवर रिड्रेसल मिळण्याचा अधिकार दिलेला आहे. चुकीच्या पद्धतीने केल्या जाणाऱ्या प्रॅक्टिसेसवर बद्दल तुम्हाला
न्याय मागण्याचा अधिकार दिलेला आहे. आणि महत्त्वाचा अधिकार म्हणजे कन्झ्युमर एज्युकेशन, म्हणजे ग्राहकाला योग्य प्रकारे माहिती मिळाली पाहिजे, हा संदर्भातला अधिकार सुद्धा तुम्हाला या कायद्यांतर्गत मिळालेला आहे. Now these are the rights in relation with consumer. Now let us see what is the procedure to file a complaint against any company, against any manufacturer, against any person from whom we are buying the goods or we are hiring the services. Okay, so basically it covers say 5 to 6 points. Those are important in relation with filing of complaint under Consumer Protection Act. First is that complaint should be filed within 2 years of buying the product or using the service. Next is that particular complaint obviously needs to be in writing. Okay. Next, the complaint should mention the name and address of the complainant and the person or the entity against whom the complaint is being filed. Okay, and copies of this complaint and copies of relevant document in relation with that particular complaint must be attached or must be enclosed with the complaint. Next important point in relation with filing of complaint is the consumer who is filing the complaint must mention details of the problem, okay, and the demands on the company for redressal, proper redressal of his complaint. Okay, so next point is in relation with filing of complaint, another important point is that consumer must preserve all the bills, all the receipts, all the proofs in relation with the correspondence, if any. Then he has to preserve all the documentary evidence in relation with that particular complaint. Then complaint obviously can be in any Indian language, but it is better to use the English language. Then there is no compulsion to hire a lawyer. This is important point under this particular act. There is no compulsion to hire a lawyer because the main cost consists of correspondences and traveling to the consumer forum for the hearing. Okay, so इथे जो कंझ्युमर आहे तो स्वतःची केस स्वतः भांडू शकतो, स्वतः लढू शकतो. तिथे त्याला वकील हायर करण्याची गरज नाही. नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज consumer must maintain a complete record of emails and documents sent and received also. Okay, so these are some of the important points in relation with filing of complaint under Consumer Protection Act. Then now let us see some of the provision in relation with appeal. What is mean by appeal? When जेव्हा आपल्याला कोर्टामध्ये किंवा न्यायालयामध्ये किंवा फोरम समोर आपल्या विरुद्ध जेव्हा केस होते, विरुद्ध जेव्हा दावा होतो, विरुद्ध जेव्हा कंप्लेंट होते, तेव्हा आपल्याला वरच्या न्यायालयात, वरच्या कोर्टात आणि किंवा वरच्या फोरममध्ये दाद मागण्याचा अधिकार दिलेला आहे. दिस इज व्हॉट इज मीन बाय अपील. सो डेफिनेटली अगेन the provisions earlier mentioned in relation with filing of complaint are definitely same, but some important points in relation with the time limits are specifically to be covered under this particular point. So an appeal can be made with the state commission against the order of district forum within 30 days of the order, which is extendable for further 15 days. Okay, next, an appeal can be made with the National Commission against the order of State Commission, again within the 30 days of the order or within such time as the National Commission allows. And third important point is an appeal can be made with the Supreme Court, which is the apex court of India, against the order of National Commission within 30 days of the order or within such time as the Supreme Court allows. Okay, so these are the time limits or limitations in relation with filing of an appeal. Okay, now let us see what are the penalties given under this particular act. The consumer courts or the consumer forums are definitely given vast powers to enforce their orders.
So if a defaulter does not appear in the court despite of notices or despite of various reminders sent to him, then the court may decide the matter in his absence. Then forum also the forum can sentence that particular defaulter to a maximum of 3 years imprisonment and also has a right to impose a fine of rupees 10,000. Then forum also has the right to issue warrants to produce defaulters in court. They can use the police and the revenue departments to enforce their orders. So this is all basic things which are related with this particular act, that is Consumer Protection Act 2019. So to conclude this particular point or to conclude this particular topic, I will definitely say that consumer rights needs to be protected since services are availed based on trust and faith, and it is the necessity to keep a check on the service providers for the sake of service recipients. Okay, so this is all which is रिलेटेड विथ कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट, ग्राहक संरक्षण कायदा ह्याच्याशी संदर्भातील जी बेसिक माहिती होती ती मी आपल्याबरोबर शेअर केलेली आहे. आपल्याला जर माझे व्हिडिओज आणि त्याच्यामध्ये दिलेलं नॉलेज जर आवडत असेल तर डेफिनेटली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून मला सांगू शकता. तुम्हाला एखादा टॉपिक जर सुचवायचा असेल तर डेफिनेटली तुम्ही टॉपिकसुद्धा मला सुचवू शकता. So do like, share and subscribe to my channel and do not forget to press the bell icon. Thank you so much.